नमस्कार. खूप वर्षांपूर्वी मी एक छोटंसं अगदी साधं आर्टिकल लिहिलं होतं, गावाकडचा पाऊस. आणि तेव्हा ते मटामध्ये छापून पण आलं होतं. त्यामुळे मला जरा त्याचं कौतुक होतं आणि मी ते जपून ठेवलेलं होतं. तेच मी सादर करते तुमच्यापुढे, गावाकडचा पाऊस. पावसाळा आला की मला माझं गाव आठवतंच, नेहमीप्रमाणेच. माझं गाव साई, रायगड जिल्ह्यातलं छोटंसं खेडं. पावसाळ्यात पाऊस भरपूर. जून महिन्यात एकदा पाऊस बसला की 4-4 महिने निघायचं नाव घेत नसे. नंतर आता जातो, मग जातो, करत करत दसरा, नवरात्र, दिवाळी करूनच जायचा तो. तालुक्याला जोडणारा गावचा रस्ता कच्चा. त्याचं डांबरीकरण अजून व्हायचं होतं. त्यामुळे एक पाऊस पडला की एस टी बंद. रस्ता पूर्ण चिखलमय. मग 4 महिने एस टी वाहतूक बंद असायची. साहजिकच घरात लागणारं धान्यधुन्य, मसाले, दुकानात लागणारा माल हे सगळं आगोटच्या आतच भरलं जाईल. माझ्या बाबांचं किराणा मालाचं दुकान होतं. एस टी वाहतूक बंद झाली की गावच्या लोकांचं उठसूट तालुक्याच्या गावी जाणं, शहराला जाणं बंद होत असे. नाईलाजाच्या प्रसंगीच माणसं गावाबाहेर निघत. म्हणजे असं की गावात मोठं हॉस्पिटल नव्हतं. मग कोणी खूप आजारी पडलं तर वेताच्या एका मोठ्या झाऱ्यात त्याला डोलीसारखं करून त्यात त्याला घालून मोठ्या हॉस्पिटलमध्ये तालुक्याच्या ठिकाणी नेलं जाईल. एकदा पावसाची झड सुरू झाली की 4-4 दिवस थंडावायची नाही. आमची शाळा गावच्या कडेला लागून होती. शाळेच्या फक्त 4 खोल्या, त्याही शेणाच्या सारवणीच्या. त्यामुळे जमिनीला भरपूर ओल येत असे. मग पुढचे 4 महिने आम्ही घरातूनच गोणपाटाचं बसकर बसायला म्हणून घेऊन जात असू. शाळेच्या खिडकीतून लांबच लांब, पार त्या टोकापर्यंत, डोंगराच्या कडांपर्यंत पसरलेली हिरवीगार शेती दिसत असे. हिरव्यागार शेतांचे लहान मोठे चौकोन, त्यावरील बांधांच्या आडव्या उभ्या लालसर रेघा, मधून मधून झाडं, झाडांनी गच्च भरलेले डोंगर आणि त्याच्यावर भरपूर कोसळत असलेला धुवाधार पाऊस. त्या धुवाधार पावसाच्या वर्षावात जोराचं वारं व्हायला लागलं की त्या संपूर्ण वातावरणाला एक धूसर निळसर असा रंग प्राप्त होईल. ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर अजून जसेच्या तसे येतं. शाळेपासून 1-2 फरलांगावर शेतातून एक नदी वाहत होती. पात्र तिचं फारच छोटं. शाळेतून ती नदी दिसत नसे, पण तीवर एक छोटा पूल होता. तो नदीपलीकडच्या गावांना जोडलेला होता. विशेषतः नदीपलीकडच्या गावच्या कोंडाला जोडलेला होता. तो दिसत असे. पावसाची झड जरा वाढली की नदीला पूर येईल. नदीचं लाल लाल पाणी त्या एवढासा जीव असलेल्या पुलावरून वाहू लागेल. मग पलीकडच्या खेड्यातली मुलं, कोंडावरची मुलं शाळेत येऊ शकत नसत. नदीचं पात्र फुगायचं आणि आजूबाजूची शेती पण पाण्याने भरून जायची. बदाबदा कोसळणारा पाऊस आणि नदीचं वाहणारं लालेलाल पाणी यांची मौज आम्ही खिडकीतून पाहत असू. अशावेळी ती मुलं शाळेतच अडकून पडायची. असं होऊ नये म्हणून पावसाचा आणि खिडकीतून दिसणाऱ्या त्या नदीचा रागरंग पाहून त्यांना आधीच घरी पिटाळलं जाईल. या सर्व गोंधळात अभ्यास शिकवणं व्हायचंच नाही. बाहेर रपारपा पडणारा पाऊस आणि घरात समोर पाटावर मोड आलेल्या वालांचा ढीग घेऊन बसलेली माझी आजी, मोठी बा, आम्ही तिला मोठी बा म्हणत असू. हे दृश्य दर पावसाळ्यातलं आमच्या घरचं अगदी हमखास होतं. पावसाळ्यात भाज्या काही मिळायच्या नाही. मग वालाचं बिरडं, इतर कडधान्य यांच्यावरच जास्त जोर असायचा. काटोलीही मिळत तेव्हा. त्याचीही भाजी सर्वांना आवडे. शिवाय मोठे मोठे लाल भोपळे घेऊन ठेवलेले असत. काथ्याचं शिंकाळं करून त्यावर ते टांगून ठेवलेले भोपळे आजही माझ्या डोळ्यांसमोर येतात. रताळ्यांचे कंद, सुरणाचे गड्डे
यांचीही बेगमी पावसासाठी केलेली असायची. एवढा मोठा भोपळा फोडला की मग 4 घरी त्याची वाटणी व्हायची. आमच्या दुकानात कांदे विकायला असत. पावसाळ्यात ते लवकर खराब होत, सडत, मग ते पूर्ण माडीभर पसरून वाळत घातलेले असत. माडीवरच आम्ही झोपत होतो आणि माडी कौलारू होती. दर पावसाळ्याआधी तिला शाकारून घेतली जाई, पण तरीसुद्धा कुठे ना कुठे पाण्याची गळती होईच. मग त्या गळणाऱ्या पाण्याखाली पातेली सतेली ठेवावी लागत. डोक्यावर इरलं, घोंगडं किंवा प्लास्टिकची पिशवी घेऊन शेतकरी, कुणबी ढोपरभर चिखलातून शेतीची कामे करताना सर्व दूर दृष्टीस पडत. दिवसभर चिखलातून काम केल्याने त्यांचे पाय कुजत, पायांना चिखल्या होत. मग संध्याकाळी घरी आल्यानंतर ते शेकोटी पेटवून बसत. त्या शेकोटीत रानमेंदीचा पाला टाकून त्या धुरावर आपले पाय धरून बसलेले असत आणि त्यांच्या मागे भिंतीवर शेकोटीच्या वरती भिजलेलं घोंगडं वाळण्यासाठी वाळत घातलेलं लटकवलेलं असे. श्रावणाचे दिवस आले की मग मात्र पाऊस जरा विश्रांती घेई. बालकवींच्या कवितेतलं दृश्य सगळीकडे चित्ररूप होऊन येई. 2 महिने घराबाहेर विशेष पडायला न मिळालेल्या बायका मग श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने शंकराच्या मंदिराकडे जायला निघत. शंकराचं मंदिर नदीच्या पलीकडच्या पार कोंडाच्याही वरती. आधी मुक्काम कोंडावर राहणाऱ्या भटजीबुवांकडे. भटजीबुवांना तिथे आणून ते तिथले नव्हते, तिथे आणून ठेवलं होतं. पूर्ण पंचक्रोशीत मिळून ते एकच भटजीबुवा होते. धार्मिक कार्यांसाठी लोकांनी त्यांना तिथे आणून ठेवलेलं होतं. त्यांच्या घरावरूनच पुढे मंदिराकडचा रस्ता जायचा. शेतांच्या बांधावरून थोडं पुढे गेलं की एक दांड लागायचा. त्या दांडात ओढ्यासारखं पण उथळ ढोपरभर पाणी खळखळ वाहत असायचं. या पाण्यातून थोडं पुढे गेलं की एक अगदी एवढीशी टेकडी होती. त्या टेकडीवर शंकराचं मंदिर आणि मंदिरालगत स्मशान. आजूबाजूच्या हिरव्यागार पट्ट्याने आनंदित आणि उल्हसित झालेलं मन त्या स्मशानाने धस्स व्हायचं. सगळी भीती एकदम दाटून यायची. स्मशानातच ते मंदिर होतं. मंदिरातून आल्यानंतर मग 2 दिवस रात्री लवकर झोप लागायची नाही. भीती वाटत राहायची. त्यात परसातल्या केळीच्या पानांवर पडणारं टपटप पाणी, रातकिड्यांचा किर्र आवाज आणि बेडकांचं डराव डराव अव्याहत चालू असे. हे सर्व आवाज भीतीत भरच घालत. आजोबांनी ओटीवरती एक पत्र्याचा 1.5-2 फुटी झुला टाकला होता उंचावर. त्याच्यात दिवसातून जाता येता मुठमुठ भात टाकत राहायचं चिमण्यांसाठी. भात म्हणजे सालीसहचा तांदूळ. इतर 8 महिने चिमण्यांना म्हणे शेतातून दाणे टिपायला मिळून राहतात, परंतु पावसाळ्यात त्यांना खायला कुठून मिळणार, म्हणून त्यांच्यासाठी ही सोय. गणपतीला निरोप देण्यासाठी मात्र पाऊस हमखास हजेरी लावीच. गावाबाहेरच्या छोट्याशा नदीत होणाऱ्या विसर्जनाला हिरवं ओलं मऊ गवत तुडवत गेलो नाही असं कधी झालंच नाही. आताही नेमेची येतो पावसाळा प्रमाणे पाऊस येतच राहतो, पण त्याची रूपं आता बदललेत. आता तो पाऊस नाही. माझ्यासाठी तरी त्याची रूपं बदललेत. धुवाधार पावसात खिडकीतून बाहेर पाहण्यासाठी हिरवीगार शेतं नाहीत, तर खिडकीतून दिसते ती समोरची पिवळी आणि शेवाळलेल्या भिंतीची इमारत.